म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाही त्यासाठी एकदम पवित्र ठिकाणी आहे समजा. हो. बघू शकता मित्रांनो, ताईंनी आपल्याला हा एक आता किस्सा सांगितलेला आहे की बाबा एका तरुणीचं लग्न जमत नव्हतं तर त्यांनी या ठिकाणी 2 ते 3 खेट्या केल्या आणि मला वाटतं तिसऱ्या खेट्यामध्ये तिला स्थळ आलं आणि लग्न जमलं आणि स्वतः जोडीने ते या ठिकाणी आले. बरोबर आहे ना ताई? बरोबर. हा, तर बघू शकता मित्रांनो, ज्यांना कोणाला आयुष्यात समस्या येत असेल तर आपण या ठिकाणी या फक्त दर्शनाने आपल्या समस्या दूर होतील. काल दो की 3 खेती भरी और आके बोलती बोले अम्मा उसका रिश्ता हो गया और उसका लगन जम गया, बोले शादी है. मैं ठीक है बोले हम. तर आपल्यासोबत या ताई आहेत, यांनाही अनेक अनुभव आलेले आहेत. ताई, आपल्याला काय काय अनुभव आलेले बाबांचे? मला आजपर्यंत ह्या 6 महिन्याचेच अनुभव सांगते. मुलगा थोडासा त्रास देत होता, आता मुलगा खूप चांगला राहतो. माझी परिस्थिती खूप नाजूक होती. आज मी गव्हर्नमेंट जॉबला आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझं घरही झालंय. स्वतः मी इथं दर रविवारी येऊन पूजा पाठ करून 11 वेळेस कालभैरव अष्टक. तर नमस्कार मित्रांनो, आपण आलोय छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जयसिंगपुरा या ठिकाणी नवसाला पावणारं पावन असं कालभैरव मंदिर, ज्या ठिकाणी अनेक प्रकारच्या नकारात्मक ऊर्जा दूर होतात, अनेक प्रकारच्या काही ज्या गोष्टी असतील त्या दूर होतात या ठिकाणी असं सांगितलं जातं. ते मंदिर जे आहे तर आपल्याला समोर या ठिकाणी बघायला मिळतात. आपण त्या पेजवरती 2 व्हिडिओ, आज अमावस्या असल्याने या ठिकाणी मोठ्या स्वरूपात गर्दी बघायला आपल्याला मिळते. तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे काल भैरवनाथ, ज्या ठिकाणी अनेक लोकांचे नवस पूर्ण होतात आणि विशेष म्हणजे काही लोकांना चुकीच्या गोष्टींचा त्रास असतो, जसं की तंत्रबाधा करणे, भानामती वगैरे या गोष्टी या ठिकाणी दूर होतात अशी मान्यता या धार्मिक स्थळाला प्राप्त आहे. आणि त्याच अनुषंगाने या ठिकाणी शेकडो नव्हे तर हजारो भाविक दाखल होतात. आपण इकडे बघू शकता मोठ्या स्वरूपात गाड्या आजही दाखल झालेल्या आहेत. आणि किंवा ज्येष्ठ नागरिक असतील, सर्व प्रकारचे भाविक भक्त या ठिकाणी या दर्शनाचा लाभ घेतात आणि आपल्या आयुष्यातील संकटांपासून दूर, आपल्या आयुष्यातील संकटांना दूर या ठिकाणी ते काल भैरवनाथांच्या आशीर्वादाने करतात. तरी आपण बघू शकता मित्रांनो की हा सर्व काल भैरवनाथांच्या बाबांच्या दरबाराचा परिचय. दो की 3 खेती भरी और आके बोलती बोले अम्मा उसका रिश्ता हो गया और उसका लगन जम गया, बोले शादी है. मैं ठीक है बोले हम खुश हो के बाबा को कपड़ा कर देंगे. फिर उन्होंने लाए कपड़ा दिए बाबा को. जब बाबा है थे हमारे ससरे, 2-3 एवरेशट करे उन्होंने खुशी से, और दोनों जोड़े घोड़े से भी आके दर्शन करके गए. फक्त साधारणच नाही, मोठमोठे लोक पण इथं येत असतात नाही का, म्हणजे आमदार खासदार मोठमोठे नाही का. म्हणजे ज्यांचं लग्न जमत नाही त्यासाठी एकदम पवित्र ठिकाणी आहे समजा. हो. बघू शकता मित्रांनो, ताईंनी आपल्याला हा एक आता किस्सा सांगितलेला आहे की बाबा एका तरुणीचं लग्न जमत नव्हतं तर त्यांनी या ठिकाणी 2 ते 3 खेट्या केल्या आणि मला वाटतं तिसऱ्या खेट्यामध्ये तिला स्थळ आलं आणि लग्न जमलं आणि स्वतः जोडीने ते या ठिकाणी आले. बरोबर आहे ना ताई? बरोबर. हा, तर बघू शकता मित्रांनो, ज्यांना कोणाला आयुष्यात समस्या येत असेल तर आपण या ठिकाणी या फक्त दर्शनाने आपल्या समस्या दूर होतील. काल या ठिकाणी समोर आल्यानंतर काल भैरवनाथ बाबांचा हा दरबार आहे. या ठिकाणी त्यांचं वाहन श्वानाची मूर्ती या ठिकाणी आपल्याला बघायला मिळते. आणि इकडं समोर आल्यानंतर आपल्याला मध्ये बाबांचा दरबार या ठिकाणी बघायला मिळतो. मित्रांनो, ही बाबांची मूर्ती आहे. अतिशय पावन मंदिर हे आहे. आयुष्यातील कुठलीही समस्या असो दूर करण्याची क्षमता, ताकद, कृपा या ठिकाणी काल भैरवनाथांच्या कृपेमध्ये आहे. तरी सर्वांना विनंती करेल की ज्यांना कोणाला आयुष्यात काही समस्या असेल तर आपण या ठिकाणी चरणी लीन व्हा आणि आपल्या समस्या दूर करा. सर्वांना जय महाकाल, जय काल भैरवनाथ. ओके. तर आपण दरबारामध्ये आल्यानंतर एक ताई आपल्या सोबत आहेत, त्यांनाही आपल्या काल भैरवनाथ बाबांचे भरपूर असे अनुभव आलेले आहेत. ताई, आपल्याला काय अनुभव आलेला आहे बाबांचा? कालभैरव बाबांचं म्हणजे नाथ महाराजांच्या याच्यात मी सेवा करते. तर नाथ महाराजांनी मला कालभैरवांचा अनुभव दिला की बा तुम्ही तिथे जा. प्रत्येक मला जिथे पण अडचण आली तिथे कालभैरवांनी मदत केली आणि प्रत्येक कार्यात मला यशाचा मार्ग दाखवलाय. काय अडचण आली आपल्याला? आमच्या घरगुती सांसारिक भरपूर आल्या, काही आर्थिक आल्या, व्यवहारामध्ये आल्या, व्यापारामध्ये आल्या, भरपूर अडचणी आलेल्या होत्या. त्या प्रत्येक कालभैरव महाराजांनी माझ्या पावली समस्यांचं निवारण केलंय. आणि किती दिवसापासून आपण या ठिकाणी दर्शनाला येतात? जवळपास 20 वर्ष झाली. 20 वर्षापूर्वी मी ह्या मंदिरात आले होते. 20 वर्ष अगोदर या ठिकाणी आलो. हो. तर आपल्यासोबत या ताई आहेत, यांनाही अनेक अनुभव आलेले आहेत. ताई, आपल्याला काय काय अनुभव आलेले बाबांचे? मला आजपर्यंत ह्या 6 महिन्याचेच अनुभव सांगते. मुलगा थोडासा त्रास देत होता, आता मुलगा खूप चांगला राहतो. माझी परिस्थिती खूप नाजूक होती. आज मी गव्हर्नमेंट जॉबला आहे, माझ्याकडे 4 व्हीलर आहे, माझं घरही झालंय. स्वतः मी इथं दर रविवारी येऊन पूजा पाठ करून 11 वेळेस कालभैरव अष्टक वाचते. आणि माझ्या परिवारामध्ये एवढी काही सुख शांती आहे. खूप काही लोकांनी त्रास दिला, मला मिस्टर नाही आहेत, पण माझ्या लेकरांना खूप बैकवलं. पण बाबांनी आज माझे लेकर घरामध्ये सुखी आहे. मुलीचं लग्नही खूप चांगल्या प्रकारे झालंय. माझ्या मुलगी गव्हर्नमेंट जॉबला लागली, आता मुलगा पण लागायचे चान्सेस आहे बाबांच्या कृपेने.
लहानी मुलगी डॉक्टर झाली. मी माझ्या एकटीच्या बेसवर बाबांच्या भरोश्यावर मी आज एवढं काही कमवलंय. म्हणजे एवढी मोठी कृपा आहे की सर्व बाबांच्या कृपेवरती आपण केलं. खूप काही कमवलंय बाबांच्या कृपेने मी. खूप म्हणजे एवढं की मी आज कोणालाही सांगू शकत नाही. मला खूप काही त्रास दिला आहे, पण मी आज एवढी स्टेबल आहे की मी स्वतः माझं स्वतः काही घेते, काही करते, माझे काम मी स्वतः करते. मी बाबांच्या भरोश्यावर करते. मी काय आपण सरकारी याच्यात कुठल्या याच्यावरती डिपार्टमेंट? मी शासकीय मुद्रणालय इथे रेल्वे स्टेशन इथे मी गव्हर्नमेंट जॉबला आहे. हा, मी जवळजवळ 10 वर्ष खस्ता खाल्लाय त्या जॉबसाठी. माझे मिस्टर एक्सपायर झाल्यानंतर 10 वर्ष मी खूप चक्रा मारल्या. त्याच्यानंतर बाबांचे पाय धरले, तर माझे 6 महिन्यामध्ये ऑर्डर आली माझी. 2019ला मी जॉईन झाले. म्हणजे बाबांच्या चरणी झाल्यानंतर आपल्याला सर्व प्रकारचं सहकार्य या ठिकाणी नशिबाकून मिळालं. हो हो, खूप माझं नशीब एवढं साथ देत आहे मला. बाबांच्या कृपेने खूप चांगलं झालंय माझं.